वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. जवळपास 8 मेथड्स ऑफ प्रिपरेशन आहेत कार्बोक्सिलिक ऍसिडच्या. शेवटची मेथड ऑफ प्रिपरेशन पाहिली होती आपण फ्रॉम ईस्टर्स, नाही का, फ्रॉम ईस्टर्स टू कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ईस्टरचं ऍसिडिक ॲज वेल ॲज बेसिक हायड्रोलिसिस करून आपण करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करतो. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं तर छोटे छोटे पॉइंट येतं. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. कार्बोक्सिलिक ऍसिडच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय असतात, त्या 2-4 फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला पाहायच्या. नंतर कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट सगळ्या कंपाऊंडच्या तुलनेमध्ये जास्त असतो. कार्बोक्सिलिक ऍसिड्स हॅविंग हाय बॉइलिंग पॉइंट ॲज कम्पेअर टू अल्कोहोल्स, फिनॉल्स, इथर्स, आयडेट्स या प्रकारे अल्केन्स पेक्षा का असतो तेही पाहायचं. आणि नंतर स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप. म्हणून आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये 3 महत्त्वाचे पॉइंट कोणते पाहिजे, छोटे छोटे पण महत्त्वाचे पॉइंट तर आपण म्हणू शकतो. अगोदर पाहू आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. नंतर बॉइलिंग पॉइंट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचा हा जास्त असतो, का असतो ते आपण पाहू. आणि त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप. आणि त्यानंतर आपल्याला रिएक्शन्स पाहायचे. आता काय पाहिजे, आता रिएक्शन्स. चला आपण पाहूया सुरुवातीला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके, पहिली प्रॉपर्टी पाहू आपण लोअर अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स. कोणते? लोअर अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स अप टू 9 कार्बन atoms, up to 9 कार्बन atoms are colorless liquids with irritating odors. आता पहा किती कार्बन पर्यंत, तर मी म्हणेल तुम्हाला माहिती आहे एक कार्बन ॲटम असलेला आयडेट कार्बोक्सिलिक ऍसिड कोणता, तर एक असलेला आहे फॉर्मिक ऍसिड. कोणता आहे? एक असलेला फॉर्मिक ऍसिड HCOOH. कार्बनची संख्या किती? 1. त्याच्यानंतर मी जर म्हटलं CH3COOH, ओके, ऍसिटिक ऍसिड 1 आणि 2, यात कार्बन किती येतं? 2. फॉर्मिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड पहा. नंतर मी असंच पुढे जातो आणि तर येतोय CH3 CH2 7 COOH. याचं नाव काय असेल? याचं जर आपण आयपीसी नेम जर पाहिलं मिथॅनोइक ऍसिड त्यानुसार, तर याचं काय बघा, नोनेन आहे ना, ऑक्टेन, नोनोइक ऍसिड. तर कार्बन नंबर 1 पासून कार्बन नंबर 9 पर्यंत यात कार्बन किती येतं? हे पहा, 1, हे 7 आणि हा 1, म्हणजे टोटल किती झाले तर 9. कार्बन नंबर 1 पासून पहा इथं काय झालं तर लोअर अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स अप टू 9 कार्बन atoms, up to 9 कार्बन atoms are colorless liquids with irritating odor. कार्बन 1 म्हणजे आपण असं म्हणू शकता C1 to C9. कोणते? तर C1 to C9. ज्या ज्या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये 1 पासून 9 कार्बन ॲटम पर्यंत, म्हणजे 9 कार्बन ॲटम एवढे कार्बन ॲटम असतात कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये, हे सर्वचे सर्व कलरलेस असतात, पाण्यासारखे कलरलेस लिक्विड्स असतात. कलरलेस लिक्विड्स असतात आणि त्यांना इरिटेटिंग ओडर असतो. आता इरिटेटिंग म्हणजे काय? तो उग्र असा वास असतो. कसा वास असतो? तर उग्र असा वास असतो. इरिटेटिंग म्हणजे जो वास घेतल्यानंतर आपलं डोकं दुखायला लागतं पहा, इतका तो खराब वास असतो, इरिटेटिंग ओडर असतो. ओके, त्यानुसार पहिली प्रॉपर्टी लक्षात आली. कोणती पहिली प्रॉपर्टी? कार्बोक्सिलिक ऍसिड्स फ्रॉम कार्बन नंबर 1 टू कार्बन नंबर 9 आर कलरलेस लिक्विड्स. काय असतात? तर कलरलेस लिक्विड्स असतात आणि त्यांना कोणता स्मेल असतो? इरिटेटिंग स्मेल असतो. इरिटेटिंग म्हणजे डोकं दुखण्यासारखा वास असतो, खराब वास असतो, उग्र वास असतो ज्याला आपण म्हणतो. ओके, ही झाली पहिली प्रॉपर्टी. काही अवघड आहे याच्यात तर नाही. लोअर अलिफॅटिक आणि लोअर अलिफॅटिक म्हणजे काय? ओपन चेन. आता पहा HCOOH आहे, एकच कार्बन ॲटम असलेले. CH3COOH 2 कार्बन. आपल्याला माहिती आहे एक असलेला मिथॅनोइक ऍसिड, आपण आयपीसी पाहिलं तर एक कार्बन ॲटम असलेला मिथॅनोइक ऍसिड, 2 असलेला इथॅनोइक ऍसिड, 3 असेल तर प्रोपॅनोइक, 4 असेल तर ब्युटॅनोइक ऍसिड, 5 असेल तर पेंटॅनोइक ऍसिड, 6 असेल तर हेक्झॅनोइक ऍसिड, 7 कार्बन ॲटम असेल तर हेप्टॅनोइक ऍसिड, 8 असतील तर ऑक्टॅनोइक ऍसिड आणि 9 असेल तर नोनॅनोइक ऍसिड. म्हणजे कार्बन नंबर 1 ते कार्बन नंबर 9 एवढी संख्या असलेले कार्बोक्सिलिक ऍसिड्स हे कलरलेस असतात, लिक्विड्स असतात. त्यांना कलर नसतो, म्हणजे पाण्यासारखे कलरलेस लिक्विड्स असतात, पण त्यांना वास असतो, इरिटेटिंग स्मेल असतो, उग्र असा वास असतो. ओके, तो वास घेतल्यानंतर डोक्यामध्ये चक्कर येणे प्रकार हा होत असतो. एक झालं. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी पहा, द हायर होमोलॉगस आर कलरलेस
ओडरलेस वॅक्स लाईक सॉलिड्स. हायर, आता हायरचा अर्थ काय, तर कार्बन नंबर 1 ते कार्बन नंबर 9 पर्यंत लिक्विड. मग आता ह्या 9च्या नंतरचा येणारा मेंबर कोणता बरं, 9 कार्बनच्या नंतर येणारा मेंबर कोणता, CH3 CH2 8 टाइम COOH. म्हणजे कार्बनची संख्या किती आहे, कार्बनची संख्या किती आहे, 10. CH3 CH2 8 टाइम COOH. 10 कार्बन ऍटम असलेले किंवा त्याच्यापेक्षा जास्त कार्बन ऍटम असलेले कार्बोक्सिलिक ऍसिड्स हे कोणत्या फॉर्म मध्ये येतं, तर ते वॅक्सी सॉलिड्स आहेत. कसे तर वॅक्स लाईक सॉलिड्स. द हायर होमोलॉगस आर कलरलेस ओडरलेस वॅक्स लाईक सॉलिड्स. आता तुम्ही म्हणतात मी असं म्हणेल की C9 अँड ऑनवर्ड कार्बन नंबर 9 आणि त्याच्या पुढचे C9 अँड ऑनवर्ड्स कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर कसे असतात, तर ते कलरलेस असतात. सगळ्यात महत्वाचं कलरलेस असतात, ते ओडरलेस असतात. म्हणजे इथे इरिटेटिंग ओडर होतं, इथं ओडरलेस असत. त्यांना वॅक्स लाईक सॉलिड्स. वॅक्स लाईक सॉलिड्स म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्यांना मेणबत्ती माहिती आहे, कॅन्डल माहिती आहे, बरोबर ना, कॅन्डल माहिती आहे. कॅन्डल मेणासारखी असते, ती चिवट लागते आपल्याला, चिकट लागते, त्याला व्हिस्कस म्हणतो आपण. मग मेणासारखे कार्बोक्सिलिक ऍसिड्स असतात. कोणते असतात मग, तर डेकॅनोइक ऍसिड. कोणतं, डेकॅनोइक ऍसिड. मी हा फॉर्म्युला काढला, याचं नाव काय असेल बरं, CH3 CH2 8 टाइम COOH. ओके, हे 1 हे 8, हे पहा हा 1 हा 8 आणि 1 किती झाले तर 10 कार्बन ऍटम असलेला अल्केन हा डेकेन. त्याला जर COOH ग्रुप असेल तर डेकॅनोइक ऍसिड. कोणता, डेकॅनोइक ऍसिड. डेकॅनोइक ऍसिड, अनडेकॅनोइक ऍसिड, डोडेकॅनोइक ऍसिड हे जे पुढचे मेंबर असतील हे कलरलेस असतील, हे ओडरलेस असतील, पण हे कोणत्या फॉर्म मध्ये असतील, तर हे सॉलिड फॉर्म मध्ये असतील. तुम्हाला माहिती आहे का, कॅन्डल अशाच प्रकारचे असते. ओके, तर कॅन्डल जर तुम्ही हात लावून पाहिला, घरी गेल्यानंतर पहा किंवा आता पाहू शकता तुम्ही, तर ती चिकट असते, ती मेणासारखी असते. मेण माहिती तुम्हाला, मेण चिकट असतं ते. ओके, तर मेणासारखी चिकट असते हे कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके, म्हणून द हायर होमोलॉगस, होमोलॉगस म्हणजे काय, मेंबर. द हायर मेंबर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर कलरलेस ओडरलेस वॅक्स लाईक सॉलिड्स हॅव लो व्होलॅटिलिटी. सांगतो, लो व्होलॅटिलिटी म्हणजे काय, तर तुम्हाला कापूर माहिती आहे, कापूर. कापूर काय होतो, जर आपण हातावरती घेतला, हवेत जर त्या हवेच्या संपर्कात जर आला, तो कापूर, ती जी वडी असते ती वडी कमी होते. कमी होते याचा अर्थ तो सॉलिड सबस्टन्स गॅस मध्ये जातो, तो सॉलिड सबस्टन्स गॅस मध्ये जातो. त्या प्रकारला आपण जसं सब्लिमेशन म्हणतो, त्याचं व्होलाटायलायझेशन होतं. पेट्रोल माहिती तुम्हाला, पेट्रोल जर आपण जमिनीवरती जर सांडलं किंवा गाडीवरती जर सांडलं तर काही सेकंदातच काय होतं, ते इव्हॅपरेट होतं. काय होतं, तर इव्हॅपरेट होतं. तसं मला म्हणायचंय कार्बन नंबर 9च्या पुढचे डेकॅनोइक ऍसिड, अनडेकॅनोइक ऍसिड हे जे मेंबर असतील हे कलरलेस असतील, यांना ओडर नसेल, आणि त्याचबरोबर हे चिकट हे मेणासारखे सॉलिड सबस्टन्सेस असतात, आणि यांची व्होलॅटिलिटी ही कमी असते. व्होलॅटिलिटी कमी म्हणजे काय, ते लेस व्होलॅटाईल असतात, म्हणजे कमी टेम्परेचरला ते उडून जाणार नाहीत. व्होलॅटाईल पेट्रोल गाडीवर पडलं किंवा जमिनीवर पडलं की ते लगेच उडून जातं, बिकॉज पेट्रोल इज अ हाय व्होलॅटाईल. ते कसं आहे तर हाय व्होलॅटाईल, लवकर उडून जातो. व्होलॅटाईल म्हणजे उडून जाणं. आणि आपण जर हायर मेंबर पाहिले, हे मेंबर जर पाहिले तर कार्बन नंबर 9च्या पुढचे मात्र लेस व्होलॅटाईल असतात. व्होलॅटाईल म्हणजे उडून जाणे, लक्षात ठेवा. ओके, जर दुसरी हॅव लो व्होलॅटिलिटी. नंतर पुढे पाहू आपण तिसरी, कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर सोल्युबल इन वॉटर, अल्कोहोल अँड इथर्स. कार्बोक्सिलिक ऍसिड्स कसे सोल्युबल असतात, तर तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता. कार्बोक्सिलिक ऍसिड्स हे पाण्यामध्ये सोल्युबल असतात, ते अल्कोहोल मध्ये सोल्युबल असतात, आणि ते त्याचबरोबर इथर्स मध्ये देखील सोल्युबल असतात. कशाबरोबर सोल्युबल असतात, इथर मध्ये देखील ते सोल्युबल असतात. ओके, म्हणून आपण एक एक्झाम्पल पाहू. मला सांगा, आपण पाहिले अल्कोहोल हे पाण्यामध्ये सोल्युबल असतात. का असतात बरं, का असतात अल्कोहोल पाण्यामध्ये सोल्युबल, तर अल्कोहोलचे मॉलिक्यूल पाण्याच्या मॉलिक्यूल सोबत हायड्रोजन बॉन्ड तयार करतात, म्हणून अल्कोहोल हे पाण्यामध्ये सोल्युबल असतात. तसं कार्बोक्सिलिक ऍसिडचे मॉलिक्यूल हे देखील पाण्याबरोबर हायड्रोजन बॉन्ड तयार करतात. त्याचबरोबर कार्बोक्सिलिक हे ऍसिड्स आहेत,
कार्बोक्सिलिक ऍसिड्स हे ऍसिड्स आहेत, त्यांची टेंडेन्सी H+ सोडण्याची आहे, म्हणून त्यांचं आयनायझेशन होतं. त्यांचं काय होतं? आयनायझेशन. आपण त्याला डिसोसिएशन म्हणू शकता, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं डिसोसिएशन. आणि डिसोसिएशन होऊन त्यांचे आयन तयार होतात आणि म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिड्स हे पाण्यामध्ये सोल्युबल होतात. एक मिनिट पहा, मी तसं करतोय. कार्बोक्सिलिक ऍसिड्स पहा इथं, जसं तुम्हाला माहिती आहे पहा, ROH कोणता? अल्कोहोल. एक मिनिट पेन चालत नाही हा. पहा इथं ROH हा अल्कोहोल आहे. हा काय? तर अल्कोहोल. हा पाण्यामध्ये काय होतो? डिझॉल्व्ह होतो. अल्कोहोल्स आर डिझॉल्व्ह इन वॉटर. त्याचं कारण काय? ROH मधला हा हायड्रोजन ॲटम पाण्याच्या ह्या ऑक्सिजन सोबत अट्रॅक्ट होतो. याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती कोणता? पार्शियल निगेटिव्ह चार्ज. इथं लक्षात ठेवा, अल्कोहोलचा H हा पाण्याच्या O कडे अट्रॅक्ट होतो आणि यांच्यात काय होतं? हायड्रोजन बॉन्ड तयार होतो. जसं अल्कोहोल पाण्यात टाकल्यावर ते डिझॉल्व्ह होतं, ते डिझॉल्व्ह होण्याचं कारण अल्कोहोलचा मॉलिक्यूल पाण्याच्या मॉलिक्यूल सोबत कोणता बॉन्ड तयार करतं? तर हायड्रोजन बॉन्ड तयार करतं. कोणता बॉन्ड तयार करतं? हायड्रोजन बॉन्ड तयार करतं. म्हणून अल्कोहोल डिझॉल्व्ह होतात पाण्यामध्ये, फेनॉल डिझॉल्व्ह होतात पाण्यामध्ये. तसंच कार्बोक्सिलिक ऍसिड्स हे देखील पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. हे पाहिजे काढतो मी. कार्बन C+O हा R, इथं OH. ओके, इथं असं काढतो पुन्हा HOH हे पाणी, हे काय? तर पाणी. हा पार्शियल निगेटिव्ह चार्ज, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, पार्शियल निगेटिव्ह चार्ज. तर एक एक्झाम्पल देतो. कार्बोक्सिलिक ऍसिडचा हा जो C+O आणि पाण्याचा हा जो H आहे, याच्यात काय असेल? याच्यामध्ये असेल हायड्रोजन बॉन्ड. म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि पाणी यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार होतो, म्हणून देखील कार्बोक्सिलिक ऍसिड्स सोल्युबल होतात. त्याचबरोबर कार्बोक्सिलिक ऍसिड्स हे ऍसिड्स आहेत, ते पाण्यात टाकल्यानंतर त्यांचे काय होतात? तर पहा, RCOOH हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. ते जर आपण पाण्यात टाकलं, कार्बोक्सिलिक ऍसिड जर पाण्यात टाकलं तर O आणि H बॉन्ड तुटतो, हे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन कडे जातात, तयार होतं RCOO- आणि H+. हे ऍसिड असल्या कारणानं H+ सोडून देतं. ऍसिड असल्या कारणानं H+ सोडून देतं आणि म्हणून त्याचे काय तयार होतात? तर त्याच्या आयन तयार होतात आणि त्या आयनच्या भोवती, लक्षात ठेवा, ह्या आयनच्या भोवती वॉटरचे मॉलिक्यूल सराउंड करतात, त्याच्या भोवती येत असतात. त्याला आपण म्हणतो हायड्रेशन. याला काय म्हणतो आपण? तर हायड्रेशन. कार्बोक्सिलिक ऍसिडचे मॉलिक्यूल पाण्यात डिझॉल्व्ह होण्याचं कारण दुसरं एक आहे, ते म्हणजे दे अंडरगो हायड्रेशन. त्याच्या भोवती काय असतं? तर हायड्रेट वॉटरचे मॉलिक्यूल्स असतात. त्याला सॉल्वेशन असं देखील म्हटलं जातं. ही झाली तिसरी प्रॉपर्टी. कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर सोल्युबल इन कशामध्ये? कार्बोक्सिलिक ऍसिड्स हे पाण्यामध्ये सोल्युबल असतात, त्याचबरोबर ते अल्कोहोल मध्ये सोल्युबल असतात आणि त्याचबरोबर ते इथर्स मध्ये देखील सोल्युबल असतात. ओके, ह्या प्रॉपर्टी लक्षात ठेवा. कार्बोक्सिलिक ऍसिड्स हे पाण्यामध्ये सोल्युबल असतात, ते अल्कोहोल मध्ये सोल्युबल असतात आणि ते इथर्स मध्ये देखील सोल्युबल असतात. तुम्ही म्हणता सर अल्कोहोल कोणतं? तुम्ही तर इथिल अल्कोहोल घेऊ शकता आणि इथं डायइथिल इथर घेऊ शकता. ही झाली तिसरी प्रॉपर्टी. चौथी, कार्बोक्सिलिक ऍसिड्स हॅव हायर बॉइलिंग पॉइंट than those of comparatively mass of कोणाचं? अल्केन्स, इथर्स, अल्कोहोल्स, आल्डिहाइड्स अँड कीटोन्स. जर तुम्ही पाहिलं, कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा कोणापेक्षा जास्त आहे? तर कार्बोक्सिलिक ऍसिड्स हॅव हायर बॉइलिंग पॉइंट दॅन दोज ऑफ कोण? अल्केन्स, इथर्स, अल्कोहोल्स, आल्डिहाइड्स, कीटोन्स. म्हणजे सगळ्यात, मी असं म्हणेन इथं तर 5 कंपाऊंड येतं, अल्केन, इथर, अल्कोहोल, आल्डिहाइड, कीटोन. पण सगळ्यात जास्त कंपेअर जर आपण केलं, मग ते अल्कीन असतील, अल्काइन असतील, कोणत्याही कंपाऊंडच्या तुलनेमध्ये कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो. का असतो? त्याचं कारण आपल्याला पुढे पाहायचंच आहे. तरी एकदा सांगतो, कार्बोक्सिलिक ऍसिडचे दोन मॉलिक्यूल एकत्र येऊन त्यांच्यामध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड तयार होतात. 2 हायड्रोजन बॉन्ड तोडण्यासाठी लागणारं टेम्परेचर जास्त असतं, म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा बाकी तुलनेमध्ये कंपाऊंडच्या जास्त असतो. आपण जर असं म्हटलं पहा की
हे घेतलं आपण कार्बोक्सिलिक ऍसिड, एका कार्बोक्सिलिक ऍसिडचं मॉलिक्युलर मास हे 80 युनिट एवढं आहे आणि तेवढ्याच 80 युनिटच्या अल्केन सोबत जर कंपॅरिझन केलं तर कार्बोक्सिलिक ऍसिडचाच बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो ऍज कम्पेअर टू रिमेनिंग. ओके, पाहायचं. त्यानंतर हे झाले 4 फिजिकल प्रॉपर्टी. कोणकोणत्या पाहिल्या आपण? 4 फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या? पहिली फिजिकल प्रॉपर्टी, कार्बन नंबर 1 ते कार्बन नंबर 9 असलेले कार्बोक्सिलिक ऍसिड्स हे कसे असतात? कलरलेस, ओडरलेस, इरिटेटिंग स्मेल कार्बोक्सिलिक ऍसिड असतात. इरिटेटिंग स्मेल असणारे कार्बोक्सिलिक ऍसिड्स असतात. ओके, दुसरी फिजिकल प्रॉपर्टी, carboxylic acids which contain more than 9 carbon atoms are colorless, odorless, wax like solids. मेणासारखे सॉलिड्स असतात. हे पाहिलं. तिसरी फिजिकल प्रॉपर्टी आपण पाहिली, कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर सोल्युबल इन, कशामध्ये सोल्युबल असतात? कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर सोल्युबल इन वॉटर और दुसरं सॉल्व्हेंट आपण जर घेतलं अल्कोहोल आणि तिसरं घेतलं आपण इथर्स मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर सोल्युबल इन वॉटर, अल्कोहोल ॲज वेल ॲज इथर्स. ही तिसरी प्रॉपर्टी. आणि चौथी फिजिकल प्रॉपर्टी कोणती? तर कार्बोक्सिलिक ऍसिड्स हॅव्हिंग हाय बॉइलिंग पॉइंट ॲज कम्पेअर टू मॉलिक्युलर मास ऑफ करस्पॉन्डिंग अल्केन, आल्डिहाइड, कीटोन, अल्कोहोल्स, इथर्स. ओके, किंवा आणखी तत्सम कंपाऊंड. कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा त्यांच्या तुलनात्मक दृष्ट्या मॉलिक्युलर मासचा विचार जर केला अल्केनच्या, आल्डिहाइडच्या, कीटोनच्या, अल्कोहोलच्या, फेनॉलच्या तुलनेत, तर नक्कीच कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो. आणि का जास्त असतो? तर हा एक कार्बोक्सिलिक ऍसिडचा मॉलिक्युल आहे, हा दुसरा कार्बोक्सिलिक ऍसिडचा मॉलिक्युल आहे. दोन्ही कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड तयार होतात. बाकीच्या कंपाऊंड मध्ये एकच हायड्रोजन बॉन्ड तयार होतो. इथे मात्र एक से भले दो हायड्रोजन बॉन्ड तयार होतात. म्हणून 2 हायड्रोजन बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी, टेम्परेचर हे जास्त असतं. म्हणून त्यांचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त असतो. ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. आता ह्या झाल्या. आणखी एक मला एक ऍड करावीशी वाटते, ती कोणती पहा? 5वी फिजिकल प्रॉपर्टी की असे असेल, कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर पॉझिटिव्ह विथ लिटमस टेस्ट. म्हणजे मला असं म्हणायचं, वेन वी डिप असं जर आपण म्हटलं की पहा इथं सांगतोय, हे बीकर घेतलं आपण, काय घेतलंय? हे बीकर घेतलं आणि या बीकर मध्ये पाणी घेतलं. अगोदर काय घेतलं? पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये बेंझोइक ऍसिड टाकलं किंवा ऑक्झॅलिक ऍसिड टाकलं. काय टाकलं आपण? ऑक्झॅलिक ऍसिड जर टाकलं पाण्यामध्ये, ऑक्झॅलिक ऍसिड टाकलं, ऑक्झॅलिक ऍसिडचे आयन तयार होतील. म्हणजे ऑक्झॅलिक ऍसिडचं पाण्यातलं सोल्युशन तयार होईल. आणि त्या तयार झालेल्या पाण्यातल्या सोल्युशन मध्ये जर आपण ब्ल्यू लिटमस पेपर जर बुडवला तर ब्ल्यू लिटमस पेपर रेड होतो. कसा होतो? रेड होतो. वेन वी डिप ब्ल्यू लिटमस पेपर इन carboxylic acid solution, then blue litmus paper change into red, which indicate that the acidic nature of carboxylic acids. म्हणून 5वी फिजिकल प्रॉपर्टी मी असे लिहितोय, इथं पहा, जागा नाही तरी पण लिहितोय. कार्बोक्सिलिक ऍसिड्स टर्न ब्ल्यू लिटमस इंटू रेड. कार्बोक्सिलिक ऍसिडचा ऍक्वियस सोल्युशन मध्ये आपण जर ब्ल्यू कलरचा लिटमस पेपर बुडवला तर तो कसा होणार आहे? रेड. ह्या आयडेंटिफिकेशन टेस्ट लक्षात ठेवा. एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तो ऍसिड आहे का नाही त्याच्यासाठी ही आयडेंटिफिकेशन टेस्ट आहे, जी पुढे आपल्याला पाहायची आहे. ओके, 5वी प्रॉपर्टी कोणती पाहिली आपण? फिजिकल प्रॉपर्टी, कार्बोक्सिलिक ऍसिड्स टर्न ब्ल्यू लिटमस इंटू रेड. तुम्हाला माहिती आहे अल्कोहोल्स लिटमस टेस्ट दाखवतात का? तर नाही, अल्कोहोल्स डू नॉट शो लिटमस टेस्ट. म्हणजे आपण असं म्हणलो होतो, अल्कोहोल्स आर न्यूट्रल विथ लिटमस टेस्ट. फेनॉल्स आर पॉझिटिव्ह टू लिटमस टेस्ट. म्हणजे फेनॉल्स शो लिटमस टेस्ट. फेनॉलच्या ऍक्वियस सोल्युशन मध्ये जर आपण ब्ल्यू लिटमस पेपर बुडवला तर त्यांचा कलर कोणता होतो? रेड होतो. म्हणजेच ते ऍसिडिक इन नेचर आहे हे असं सिद्ध झालं होतं. ओके,
इथर्स मध्ये इथर्सच्या जर ऍक्टिव्ह सोल्युशन मध्ये आपण जर बनवण्याचा प्रयत्न केला तर इथर एक तर पाण्यामध्ये सोल्युबल होत नव्हते आणि जर ते स्पॅरिंगली सोल्युबल जर झाले त्यांच्यात जर लिटमस पेपर बुडवला तर तिथं पण ते कसे होते तर न्यूट्रल होते, हे लक्षात ठेवा. हे झालं कार्बोक्सिलिक ऍसिडच्या 5 फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचे आणखी एक 6वी म्हणू शकतो मी की कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट जसं जशी कार्बनची संख्या वाढेल तसा तसा बॉइलिंग पॉइंट पण काय होणार तर वाढणार, तसा तसा बॉइलिंग पॉइंट काय होणार वाढणार. आपण जर म्हटलं ऍसिटिक ऍसिड मध्ये कार्बन ऍटम किती असतात 3, सॉरी किती असतात तर 2. इथं पहा मी सांगतो, इथं पहा बॉइलिंग पॉइंटचा विचार जर केला तर CH3COOH, ओके, C2H5COOH आणि C3H7COOH. यात किती कार्बन येतं 1 आणि 2, यात किती येतं 1 आणि 2 म्हणजे 3, इथं 3, इथं किती येतं इथं 4. कार्बनची संख्या जर वाढत असेल या पॉइंटला धरून सांगतो बरं का मी, या पॉइंटला धरून जर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कार्बनची संख्या वाढत असेल तर त्यांचा बॉइलिंग पॉइंट काय होणार आहे, बॉइलिंग पॉइंट वाढणार आहे. म्हणून मी असं म्हणतोय when number of carbon atom increase in carboxylic acids boiling point as well as melting point increases, boiling point as well as melting point also increases. जशी जशी कार्बनची संख्या वाढेल तशी तशी कार्बन स्केलेटन वाढेल आणि सरफेस एरिया वाढल्या कारणानं त्यांचा बॉइलिंग पॉइंट लिक्विड असतील तर बॉइलिंग पॉइंट वाढणार आहे आणि कार्बन नंबर 9 च्या पुढचे जे डेकॅनोइक ऍसिड आणि डेकॅनोइक ऍसिड यांचा पण मेल्टिंग पॉइंट वाढणार आहे. ओके, हे झाली फिजिकल प्रॉपर्टीज. आता या फिजिकल प्रॉपर्टीशी रिलेटेड आपल्याला एक प्रश्न पाहायचा आहे. फिजिकल प्रॉपर्टीच्या रिलेटेड बॉइलिंग पॉइंट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज हाय दॅन अल्कोहोल्स फेनॉल्स. ते का आहे त्याचं कारण पाहायचं आपल्याला. पाहायचं प्रश्न वाचा अगोदर तो काय तर एक्सप्लेन 2 मार्कासाठी तुम्हाला येऊ शकतं. एक्सप्लेन किती मार्कासाठी 2 मार्कासाठी. एक्सप्लेन पाहायचं एक्सप्लेन बॉइलिंग पॉइंट ऑफ कार्बोक्सिलिक एसिड्स इज हायर दॅन दोज ऑफ अल्केन्स ethers alcohols aldehydes and ketones. कोणापेक्षा आहे पहा कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा अल्केन, अल्डेहाइड, कीटोन, अल्कोहोल यांच्यापेक्षा जास्त आहे. तो का आहे त्याचं उत्तर पहा. आता उत्तर पाहण्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो इथं पहा. त्याचं घेतोय पहा इथं आपण असं म्हणूया की हे आपण घेतलं बीकर. काय घेतलं आपण बीकर घेतलं. काय घेतलं आपण बीकर आणि या बीकर मध्ये काय घेतलं, या बीकर मध्ये आपण घेतले कार्बोक्सिलिक ऍसिड्स. हे बीकर घेतलं. काय घेतलं आपण बीकर घेतलं आणि या बीकर मध्ये आपण घेतलं ऍसिटिक ऍसिड. कोणते घेतले विद्यार्थ्यांना आपण ऍसिटिक ऍसिड घेतलं. वाटलं स्थिती मी मोडतो कारण मला एक्सप्लेन करण्यासाठी. ठीक आहे ना. ह्या बीकर मध्ये काय घेतलं तर ह्या बीकर मध्ये मी घेतलं ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला कोणता तर तुम्हाला माहिती आहे CH3COOH. CH3COOH हा ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे. ह्या बीकर मध्ये फक्त आणि फक्त कशाचे मॉलिक्यूल आहेत तर हे फक्त आणि फक्त ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्यूल आहेत. आणि आता हे R म्हणजे काय पहा मी तर म्हणतोय R म्हणजे काय, मी तर म्हणतोय R म्हणजे CH3 आणि इथं R म्हणजे काय, इथं R म्हणजे पण काय CH3. ह्या बीकर मध्ये ऍसिटिक ऍसिडचे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहेत. इथं मी असं काढतोय हे पहा CH3 आणि इथं जोडतोय मी CH3. ह्या बीकर मध्ये 1-2000 आपण असं म्हणूया 1-2000 किंवा कंप्लीट 2000 एवढे ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्यूल आहेत. किती तर 2000 एवढे ऍसिटिक ऍसिडचे काय तर मॉलिक्यूल येतात. तर यांच्यात काय होतं आता यांच्यात काय होतं याच्या अगोदर मला तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल द्यावं असं वाटतं. जे की तुम्ही मोडतोय पहा हे मोडतात हा हे मोडतोय कारण एक्सप्लेन करण्यासाठी जागा लागते मला इकडं. हे पाहिजे का पहिली केस आपण असं म्हणूया की याच्यात काय घेतलं हा बीकर आहे आणि ह्या बीकर मध्ये अगोदर मी पहा चेंज करायला होता. यात घेतले आपण अल्कोहोलचे मॉलिक्यूल घेतले. काय घेतले आपण अल्कोहोलचे C2H5OH चे मॉलिक्यूल घेतले. इथिल अल्कोहोलचे मॉलिक्यूल घेतले. आता इथिल अल्कोहोलच्या मॉलिक्यूल मध्ये काय असतं तर इथिल अल्कोहोलच्या मॉलिक्यूल मध्ये पहा C2H5
OH हा एक मॉलिक्यूल. या किती घेतलेत आपण? या 2000 मॉलिक्यूल घेतलेत. इथिल अल्कोहोल घेतला, हा इथिल अल्कोहोल. नंतर दुसरा C2H5OH हा एक मॉलिक्यूल, हा दुसरा मॉलिक्यूल. याच्या शेजारी C2H5OH तिसरा मॉलिक्यूल. किती झाला तर? तिसरा मॉलिक्यूल. पहा, कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन. याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ह्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह, याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह. तर जर आपण अल्कोहोल घेतलं तर अल्कोहोलच्या बिकरमध्ये इथिल अल्कोहोलचे मॉलिक्यूल घेतलेले आहेत. एका इथिल अल्कोहोलचा दुसऱ्या इथिल अल्कोहोल सोबत, दुसऱ्या इथिल अल्कोहोलचा तिसऱ्या इथिल अल्कोहोल सोबत हायड्रोजन बॉन्ड असतो. हा इथिल अल्कोहोलचा पहिला मॉलिक्यूल, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. इथं पार्शियल निगेटिव्ह, इथं पार्शियल पॉझिटिव्ह. तर पहिला अल्कोहोलच्या मॉलिक्यूलचा पार्शियली पॉझिटिव्ह हायड्रोजन ॲटम हा दुसऱ्या मॉलिक्यूलच्या पार्शियली निगेटिव्ह ऑक्सिजन ॲटम कडे अट्रॅक्ट होतो. यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होतं. काय होतं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन क्रिएट होतं. तसंच पार्शियल पॉझिटिव्ह, पार्शियल निगेटिव्ह यांच्यात पण तसंच. हा अल्कोहोलचा एक मॉलिक्यूल, हा दुसरा मॉलिक्यूल, हा तिसरा मॉलिक्यूल, त्याच्या समोर असणारे चौथा मॉलिक्यूल, त्याच्या समोर असणारे पाचवा मॉलिक्यूल. ओके, तर ही जी बॉन्डिंग असते ह्याला आपण म्हणतो इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. काय म्हणतो आपण यांना? इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इकडे पहा, ह्या दोन मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन बॉन्ड आहे, ह्या दोन मध्ये हायड्रोजन बॉन्ड आहे. म्हणजे 1 आणि 2 मध्ये हायड्रोजन बॉन्ड, 2 आणि 3 मध्ये हायड्रोजन बॉन्ड, 3 आणि 4 मध्ये हायड्रोजन, 4 आणि 5 मध्ये हायड्रोजन बॉन्ड असतात. ही लिंकेज कंटिन्यू असते. ओके, त्याला आपण म्हणतो इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ही अल्कोहोल मध्ये असते. इथं जर तुम्ही पाहिलं, आता मी तुम्हाला सांगतो एक्झाम्पल. इथं असेटिक ऍसिडचं हे बीकर घेतलेलं आहे. ह्या बीकर मध्ये असेटिक ऍसिडचे मॉलिक्यूल आहेत. असेटिक ऍसिडचे मॉलिक्यूल येतं किती? येतं 2000 असेटिक ऍसिडचे मॉलिक्यूल आहेत. 2000 असेटिक ऍसिडचे मॉलिक्यूल येतं. आणि ह्या बीकर मध्ये 2000 एवढे अल्कोहोलचे मॉलिक्यूल घेतले. मला सांगा 2000 अल्कोहोलच्या मॉलिक्यूल मध्ये किती हायड्रोजन बॉन्ड असतील? मी जर म्हटलं हा 1 नंबरचा आहे, हा 1 नंबरचा आहे आणि हा 2 नंबरचा आहे, तर किती बॉन्ड असतील? किती असतील? तर जवळपास किती असतील? तर 999 एवढे हायड्रोजन बॉन्ड्स असतील. किती असतील? तर 999. पहिला आणि शेवटचा ते सोडून द्या. तर किती असतील? तर 999 हायड्रोजन बॉन्ड असतील. आता हे बीकर घेतलं, या बीकर मध्ये फक्त आपण असेटिक ऍसिडचे मॉलिक्यूल घेतले. तर मी असं सांगतोय CH3COOH हा एक मॉलिक्यूल आणि CH3COOH हा दुसरा मॉलिक्यूल. पहा, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कार्बोक्सिल ग्रुप असतो. कोणता ग्रुप असतो? कार्बोक्सिल. तुम्हाला माहिती आहे ना, C डबल बॉन्ड OH ह्याला आपण म्हणतो कार्बोक्सिल. कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये COOH कार्बोक्सिलिक ग्रुप आहे. यातला हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हा पार्शियल पॉझिटिव्ह, हा पार्शियल कसा आहे तर निगेटिव्ह ऑक्सिजन आहे. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हा शॉर्ट इन बॉन्ड लेंथ आहे, पण याची पोलॅरिटी कशी आहे तर जास्त. कार्बोक्सिलिक ऍसिड मधला कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हा स्मॉल इन साइज अँड मोर पोलर, तो मोर पोलर आहे. त्याचबरोबर इकडे कोणता आहे? OH ग्रुप आहे. हा दुसरा कार्बोक्सिलिक ऍसिड C डबल बॉन्ड O आणि OH. तर मला एवढं सांगायचं, कार्बोक्सिल ग्रुप हा पोलर ग्रुप आहे, तो मोर रिएक्टिव्ह आहे. पहिल्या असेटिक ऍसिडच्या मॉलिक्यूलचा पहा CH3COOH पार्शियल निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. पहिल्या असेटिक ऍसिडचा दुसऱ्या असेटिक ऍसिडच्या मॉलिक्यूल सोबत 2 हायड्रोजन बॉन्ड असतात. किती असतात? 2 असतात. ते कशा प्रकारे? पहा, O वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, कार्बोक्सिलिक ऑक्सिजन ऍटम वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. दुसऱ्या कार्बोक्सिलिक ऍसिडच्या OH मधला म्हणजे कार्बोक्सिलिक कार्बनला जो OH जोडलाय त्या H वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. हा पार्शियली पॉझिटिव्ह हायड्रोजन ऍटम आणि हा पार्शियली निगेटिव्ह ऑक्सिजन ऍटम यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. त्यालाच आपण काय म्हणतो? हायड्रोजन बॉन्ड. पार्शियली निगेटिव्ह चार्ज आणि पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज अपोजिट पोल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं आणि सारख्या पोल मध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असतं. ओके, म्हणून partially negative oxygen atom of one molecule and
partially positive hydrogen atom of another molecule get attracted, ते एकमेकांकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात आणि यांच्यामध्ये इथे एक पाहू शकता तुम्ही, इथं एक आणि खालच्या साइडनं COH हा हायड्रोजन ॲटम, याच्यावरती पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज आणि याच्यावरती पार्शियली निगेटिव्ह चार्ज, यांच्यामध्ये पुन्हा काय तयार होतं तर हायड्रोजन बॉन्ड तयार होतो. मग दोन ॲसिटिक ऍसिड च्या मॉलिक्यूल मध्ये किती हायड्रोजन बॉन्ड, हा एक आणि हा दुसरा. मग 2000 मॉलिक्यूल मध्ये किती हायड्रोजन बॉन्ड, जर दोन ॲसिटिक ऍसिड मध्ये 2 बॉन्ड, तर 2000 ॲसिटिक ऍसिड मध्ये किती टोटल हायड्रोजन बॉन्ड असतील, तर ते हायड्रोजन बॉन्ड असतील 2000. त्याची संख्या किती असेल तर 2000 असेल. आणि मग 2 कार्बोक्सिलिक ऍसिड पासून डायमर तयार होतं. काय तयार होतं तर डायमर, डाय म्हणजे 2, मर म्हणजे पार्ट, 2 पार्ट पासून एकच सायक्लिक डायमर तयार होतं. काय तयार होतं, सायक्लिक डायमर तयार होतं. आणि हे सायक्लिक डायमर तोडण्यासाठी लागणारं टेम्परेचर हे जास्त असतं. हे कसं असतं, जास्त असतं. म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा अल्कोहोल पेक्षा निश्चितच जास्त असतो. कसा असतो तर निश्चितच जास्त असतो. अल्कोहोलचा दुसऱ्या अल्कोहोल सोबत इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते, पण 2 अल्कोहोल मध्ये मिळून एकच हायड्रोजन बॉन्ड असतो. 2 अल्कोहोल मध्ये मिळून एकच हायड्रोजन बॉन्ड असतो. तर कार्बोक्सिलिक ऍसिडच्या 2 मॉलिक्यूल मध्ये मिळून 2 हायड्रोजन बॉन्ड असतात. आपल्याला माहिती आहे, म्हणजे इथं 2 हायड्रोजन बॉन्ड येतं. आणि एक बॉन्ड तोडण्यासाठी एनर्जी जास्त लागणार है टेम्परेचरची का 2 बॉन्ड तोड़ण्यासाठी, तो आपको सही जो लगता है उसका आंसर दीजिए. तर 2 हायड्रोजन बॉन्ड तोडण्यासाठी लागणारे टेम्परेचर हे जास्त असणार आहे. म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा अल्कोहोल पेक्षा आणि बाकीच्या कंपाऊंड पेक्षा कसा असणार तर जास्त असणार आहे. आता आपण पॉइंट्स वाईज पाहू, काय अडचण असेल तर पुन्हा पाहू. एक्सप्लेन बॉइलिंग पॉइंट ऑफ carboxylic acids is higher than those of alkanes, ethers, alcohols, aldehydes and ketones. का? पहिलं पाहतात. पहिला एक पॉइंट, carboxylic acids have COOH group as a functional group. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये फंक्शनल ग्रुप कोणता असणार आहे, COOH. माहिती तुम्हाला आहे, C डबल बॉन्ड OOH. ओके. ड्यू टू पोलर नेचर ऑफ, कोणाचं, ड्यू टू पोलर नेचर ऑफ C डबल बॉन्ड O and OH, they form intermolecular hydrogen bonding. काय तयार करतात, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये मी तर ऍसिटिक ऍसिड घेतलं. काय घेतलं तिथं, ऍसिटिक ऍसिडचं एक्झाम्पल घेऊन सांगतोय. ऍसिटिक ऍसिडच्या मॉलिक्यूल मध्ये आपण म्हणू शकता किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये C डबल बॉन्ड O आणि COH हे बॉन्ड असतात. C डबल बॉन्ड O हा पण पोलर आहे आणि OH हा पण पोलर आहे. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हा पण पोलर आणि हा पण पोलर. जर पोलर बॉन्ड जास्त तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त. आणि इथं असं म्हटलंय की ड्यू टू पोलर नेचर ऑफ C डबल बॉन्ड O and OH ग्रुप दे फॉर्म इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. जर हे पोलर नसते, C डबल बॉन्ड O पोलर नसता किंवा OH पोलर नसता, तर हे हायड्रोजन बॉन्ड तयार झाले नसते. हे हायड्रोजन बॉन्ड तयार झाले नसते, लक्षात ठेवा. दे फॉर्म इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. दिस बॉन्डिंग रिझल्ट्स इनटू सायक्लिक स्ट्रक्चर. दिस बॉन्डिंग रिझल्ट्स इनटू सायक्लिक स्ट्रक्चर नोन ॲज डायमर. काय तर झालं, डायमर. डाय म्हणजे काय, 2, मर म्हणजे काय, पार्ट. 2 पार्ट पासून सायक्लिक स्ट्रक्चर तयार झाले. पहा ना तुम्ही स्ट्रक्चर कसं तयार झाले, तर सायक्लिक स्ट्रक्चर तयार झाले. ओके, सायक्लिक स्ट्रक्चर. आणि ते सायक्लिक स्ट्रक्चर तयार होण्याचं कारण C डबल बॉन्ड O पोलर आहे, या कार्बनवरती पार्शियल. आणि का पोलर बॉन्ड, कार्बनची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी 2.5, ऑक्सिजनची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी 3.4. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन मधल्या कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ओके. आणि तसंच इथं पार्शियल पॉझिटिव्ह, इथं पार्शियल निगेटिव्ह. इथं पाहणं, हा कार्बन आहे, याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह, याच्यावरती कोणता असणार आहे पार्शियल निगेटिव्ह. मग याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह, याच्यावरती कोणता पार्शियल पॉझिटिव्ह, ते तुम्हाला दिसतंच ऑलरेडी, इथं पार्शियल पॉझिटिव्ह. हा ऍसिटिक ऍसिडचा एक मॉलिक्यूल.
हा ऍसिटिक ऍसिडचा दुसरा मॉलिक्यूल. याच्यामध्ये पहा इथं कोणता पार्शियल पॉझिटिव्ह, इथं कोणता आहे हे काय दिसतं तुम्हाला पार्शियल निगेटिव्ह, इथं पार्शियल निगेटिव्ह, इथं कोणता पार्शियली पॉझिटिव्ह. म्हणजे ऍसिटिक ऍसिड मध्ये हा पार्शियल पहिल्या मॉलिक्यूलचा पहा, हा पहिला मॉलिक्यूल आणि हा दुसरा मॉलिक्यूल. पहिल्या मॉलिक्यूलचा पार्शियली निगेटिव्ह ऑक्सिजन ऍटम हा वरच्या साइडच्या पार्शियली पॉझिटिव्ह हायड्रोजन ऍटम ऑफ सेकंड मॉलिक्यूल सोबत हायड्रोजन बॉन्ड तयार करतो. तर इथं खालच्या साइडने तुम्ही पाहू शकता हा जो आहे OH मधला पार्शियली पॉझिटिव्ह हायड्रोजन ऍटम हा कार्बोनिल ऑक्सिजनच्या पार्शियल निगेटिव्ह ऑक्सिजन ऍटम सोबत कोणता बॉन्ड तयार करतो हायड्रोजन बॉन्ड. हा एक हायड्रोजन बॉन्ड आणि हा दुसरा हायड्रोजन बॉन्ड. हा दोन वेगळ्या मॉलिक्यूल मध्ये आहेत, हे दोन वेगळ्या मॉलिक्यूल मध्ये आहेत. याला आपण इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. ही कोणती बॉन्डिंग आहे तर हे डॅश 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 डॉटेड लाईन ती आहे हायड्रोजन बॉन्डिंग. हा एक मॉलिक्यूल आणि हा दोन मॉलिक्यूल, दोन मॉलिक्यूल मध्ये मिळून दोन हायड्रोजन बॉन्ड आहेत. किती तर दोन हायड्रोजन बॉन्ड आहेत. एक से भले दो, दो से भले तीन. आपल्याला माहिती आहे एक बॉन्ड तोडणं सोपं आहे, दोन बॉन्ड तोडणं अवघड आहे. इथं ओपन चेन आहे, इथं मात्र काय तर सायकल आहे. सायक्लिक डायमर तयार झालेले. सायक्लिक डायमर हे कोणत्या कंपाऊंडच्या इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार होतं. MCQ साठी तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात ठेवा कार्बोक्सिलिक ऍसिडचे दोन मॉलिक्यूल आपसात दोन हायड्रोजन बॉन्ड तयार करून सायक्लिक डायमर तयार करतात. कुठं आला कोण इथं दिस बॉन्डिंग म्हणजे कोणती ड्यू टू पोलर नेचर ऑफ C double bond O and OH group they form intermolecular hydrogen bonding. This bonding results into as a cyclic structure known as dimer. त्याला काय म्हणतो आपण डायमर. दोन पार्ट पासून दोन मर पासून हे सायकल तयार झाली म्हणून त्याला सायक्लिक डायमर म्हटलं जातं. To break this intermolecular hydrogen bonding requires more temperature. इथं लक्षात ठेवा हे जे डायमर तयार झाले दोन बॉन्ड, हे बॉन्ड तोडण्यासाठी लागणारे टेम्परेचर तुलनात्मक दृष्ट्या यांच्या कसं असेल तर जास्त असेल. इकडे दोन मॉलिक्यूल मध्ये एक हायड्रोजन बॉन्ड आणि इकडे दोन मॉलिक्यूल मध्ये दोन हायड्रोजन बॉन्ड आहेत म्हणून डायमरचे बॉन्ड तोडण्यासाठी जास्त एनर्जी. टू ब्रेक this intermolecular hydrogen bonding requires more temperature. Such dimerization is absent in alcohols. Alcohols मध्ये तुम्हाला डायमरायझेशन दिसतं का तर नाही दिसणार. ओके is absent. Hence carboxylic acids have higher boiling point than alcohols, alkanes, ethers, aldehydes and ketones. कोणत्याच कंपाऊंड मध्ये डायमर तयार होत नाही. कोणत्याच कंपाऊंड मध्ये या खालच्या बरं का खालच्या कार्बोक्सिलिक ऍसिडचे मॉलिक्यूल सोडून कोणत्याच कंपाऊंड मध्ये डायमर तयार होत नाही. आणि डायमर तयार होत नाही म्हणून त्यांचं असोसिएशन नसतं. त्यांचं काय नसतं असोसिएशन नसतं, संघटन नसतं. लक्षात ठेवा. आणि जिथं संघटन नसतं तिथं तोडण्यासाठी टेम्परेचर कमी आणि जिथं संघटन असतं तिथं टेम्परेचर हे जास्त लागतं. आणि म्हणून यांच्यामध्ये आता अल्कोहोल्स मध्ये आहे पहा मी काय म्हणतो संघटन आहे अल्कोहोल मध्ये. फक्त मी काय सांगतोय की यांच्यामध्ये अल्कोहोल असेल अल्डिहाइड असेल यांच्यात हायड्रोजन बॉन्डिंग आहे नाही असं म्हणत नाही बरं का मी. अल्केन्स मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नाही. तर कोणामध्ये अल्कोहोल्स मध्ये असोसिएशन आहे, अल्केन्स मध्ये नाही, इथर्स मध्ये नाही, अल्डिहाइड्स मध्ये आहे, कीटोन्स मध्ये आहे. पण इथर्स आणि अल्केन मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नाही म्हणून त्यांचा बॉइलिंग पॉइंट हा लेस आहे. आणि अल्कोहोल अल्डिहाइड आणि कीटोन यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे पण दोन मॉलिक्यूल मध्ये मिळून एक हायड्रोजन बॉन्ड. इथं मात्र दोन मॉलिक्यूल मध्ये मिळून दोन हायड्रोजन बॉन्ड म्हणून तुलनात्मक दृष्ट्या कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा कसा असतो तर तो जास्त असतो. तो कशामुळे जास्त असतो तर तो असतो डायमरायझेशन मुळे. ओके म्हणून त्या CH3 च्या ऐवजी मी माझं पुन्हा लिहितोय R. काय लिहितोय तर R लिहितोय. इथं पुन्हा काय लिहितो मी तर इथे लिहितोय R. हे काय झालं R. आणि एक्झाम्पल जर मला घ्यायचं असेल तर एक्झाम्पल कसं घेतो पाहतो. हेच ऍसिटिक ऍसिड. ह्या बीकर मध्ये काय घेतलं आपण ऍसिटिक ऍसिडचे किती 2000 मॉलिक्यूल. फक्त इथे तुम्हाला स्ट्रक्चर काढण्यासाठी असं लिहितोय मी तर पहा स्ट्रक्चर पहा. इथं जे R होतं हे R कशाचं तर
हे जनरल एक्झाम्पल आहे. हे कसे तर जनरल एक्झाम्पल डायमरायझेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर मी तरी CH3 C डबल बॉन्ड OH. ओके, इथं कार्बन, नंतर OH, इथं C डबल बॉन्ड O, इथं CH3. ओके, हा ऍसिटिक ऍसिडचा पहिला मॉलिक्यूल, हा ऍसिटिक ऍसिडचा दुसरा मॉलिक्यूल. याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ओके, तुम्ही इथं पाहू शकता. याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज, कार्बोनिल ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह चार्ज, कार्बोनिल कार्बन पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, इथं पार्शियल निगेटिव्ह, इथं पार्शियल पॉझिटिव्ह. कोणता असेल फक्त पाहणं. पार्शियल निगेटिव्ह पार्शियल पॉझिटिव्ह यांच्यात असणारे हायड्रोजन बॉन्ड, पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह यांच्यात असणारे हायड्रोजन बॉन्ड. किती हायड्रोजन बॉन्ड तयार झाले तर तुम्ही पाहू शकता 2 इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड तयार झाले. हे जनरल आहे डायमरायझेशन ऑफ ऍसिड, आणि हे एक्झाम्पल आहे ऍसिटिक ऍसिड. हे कशाचे एक्झाम्पल तर ऍसिटिक ऍसिडचं डायमरायझेशन. ओके, या प्रकारे लक्षात आलं. कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये C डबल बॉन्ड O आणि OH हे 2 वेगळे फंक्शनल ग्रुप आहेत, ते कंबाईन झालेले आहेत. कार्बोनिल आणि हायड्रॉक्सिल हे 2 फंक्शनल ग्रुप आहेत. ओके, तर या पोलार नेचरमुळं, ह्या दोघांच्या पोलार नेचरमुळं, कार्बोनिल आणि हायड्रॉक्सिल यांच्या पोलार नेचरमुळं 2 हायड्रोजन बॉन्ड तयार झाले. तर 2 मॉलिक्यूल मध्ये मिळून 2 हायड्रोजन बॉन्ड, यालाच आपण म्हणतो डायमर. आणि डायमर तयार झाल्यामुळं याचं स्ट्रक्चर कसं झालं तर सायक्लिक झालं, म्हणून ते बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी जास्त. आणि म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा कसा आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा अल्कोहोल फिनॉल यांच्या तुलनेमध्ये हा जास्त आहे. इथपर्यंत काय अडचण नाही ना. बॉइलिंग पॉइंट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज हायर दॅन दोज ऑफ अल्केन्स. याचं तुम्हाला उत्तर कळालं. तर कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये C डबल बॉन्ड O आणि OH हे 2 ग्रुप आहेत, हे पोलार ग्रुप आहेत. ओके, आणि हे जे 2 ग्रुप आहेत, ह्या 2 ग्रुप मुळे दोन्ही मॉलिक्यूल मध्ये किती बॉन्ड तयार होतात 2. आणि जी सायकल तयार होते ती 2 मॉलिक्यूल मुळे तयार होते, त्याला आपण म्हणतो सायक्लिक डायमर. त्याला काय म्हणतो सायक्लिक डायमर. इथं तुम्ही पाहू शकता फिगर डायमरायझेशन ऑफ ऍसिड. ओके, हे इथं झालं. बॉइलिंग पॉइंट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज हायर दॅन दोज ऑफ अल्केन्स, अल्डिहाइड्स, अल्कोहोल्स, कीटोन्स आणि इथर्स ह्यांच्यापेक्षा जास्त असतो. आता आपल्याला पाहायचंय नेक्स्ट पॉइंट. अगोदर हे पॉइंट लक्षात येतो तुम्ही. पुढचा पॉइंट पाहायचा. नेक्स्ट पॉइंट पहा, स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप. कोणत्या ग्रुपचं स्ट्रक्चर पाहायचं आपल्याला? स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप. हे याच्या अगोदरच मी सांगितले टॉपिक सुरू होत असताना. तर चला, स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप, त्याचं स्ट्रक्चर कसं असते पहा. त्याचं स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे, ऑब्झर्व करा मी इकडचं मोडेपर्यंत. स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिल ग्रुपचं स्ट्रक्चर कसं काढणार तुम्ही? तुमच्या समोर स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ कार्बोनिल ग्रुप, तर कार्बोनिल ग्रुपचं स्ट्रक्चर कसं होतं? कार्बोनिल ग्रुपचं स्ट्रक्चर कसं होतं? तर स्ट्रक्चर ऑफ कार्बोनिल ग्रुप वाज लाईक दिस, C डबल बॉन्ड O असं होतं. C डबल बॉन्ड O असं होतं ना. तर यामध्ये आपण पाहिलं की याचे बॉन्ड अँगल कितीचे होते? 120 डिग्रीचे. सगळे कितीचे होते तर 120 डिग्री. कार्बनचं हायब्रिडायझेशन काय होतं? sp2. याचं काय होतं? sp2. त्या प्रकारेच आपल्याला इथं स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप पाहायचे. ओके, कोणाचं? कार्बोक्सिलिक ऍसिडचं स्ट्रक्चर पाहायचं. हे पहा, C डबल बॉन्ड OOH सांगायची गरज नाही तुम्हाला. तो कोणता ग्रुप आहे? तर तो आहे कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे तो? कार्बोक्सिलिक ऍसिड. तुम्ही असं पाहू शकता इथं हे C डबल बॉन्ड O, नंतर O हा H. हे स्ट्रक्चर मी इकडे काढले मुद्दाम. तर इथं डॅश म्हणजे काय? इथं रिकाम म्हणजे काय असतं? इथं असणारे R. इथं काय असणार आहे? R. आणि R म्हणजे काय बरं? तर R म्हणजे मी असं म्हणेल, R म्हणजे तिथं एखादा CH3 ग्रुप असू शकतो, म्हणजे तिथं अल्किल ग्रुप असू शकतो, किंवा तिथं एखादा फिनिल ग्रुप असू शकतो. आपण पाहतोय स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप. कार्बोक्सिल ग्रुपचे स्ट्रक्चर कसं असतं? C डबल बॉन्ड O, COH अशा प्रकारे बॉन्डिंग असते. हे तुम्हाला इथे दिसते. तर मी असं म्हणेल की कार्बोक्सिलिक कार्बन हा जो आहे, कोणता? कार्बोक्सिलिक कार्बन. हे मोडते मी आता.
हे पहा, हा जो कार्बोक्सिलिक कार्बन ॲटम आहे याचं हायब्रिडायझेशन काय, तर कार्बोक्सिलिक कार्बनचं हायब्रिडायझेशन हे sp2 आहे. इथं काय नसतं म्हणजे काय, इथे मी R जोडू शकतो, म्हणजे इथं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, इथं कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड, इथं कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. कार्बनला ज्या ज्या वेळेस 4 ते 4 सिग्मा बॉन्ड असतात त्यावेळेस त्याचं हायब्रिडायझेशन हे sp3 असतं. आपण केमिकल बॉन्डिंग 11वीला केमिकल बॉन्डिंग या टॉपिक मध्ये हायब्रिडायझेशन विषयी खूप काही शिकलेलो आहोत. तर कार्बोक्सिलिक ऍसिड्स मधला हा कार्बोक्सिल कार्बन कोणता म्हणतो मी, हा कार्बोक्सिल कार्बन आहे. कार्बोक्सिल कार्बन इन कार्बोक्सिलिक ऍसिड इज sp2 हायब्रिडाइज्ड, sp2 हायब्रिडाइज्ड. ओके, आणि हा जो C डबल बॉन्ड O आहे, हा जो C डबल बॉन्ड O आहे याचं हायब्रिडायझेशन काय, तर विद्यार्थ्यांनो हा देखील कोणता आहे, तर हा देखील sp2 हायब्रिडाइज्ड आहे. कोणता आहे तो, sp2 हायब्रिडाइज्ड आहे. नंतर हा जो ऑक्सिजन आहे हा OH मधला, याचं हायब्रिडायझेशन काय तुम्ही असं म्हणताल, तर मी म्हणतोय जसं कार्बनला 4 ते 4, कार्बनला पहा असे मी सांगतो तुम्हाला, जसं ज्या वेळेस कार्बनला 4 ते 4 सिग्मा बॉन्ड असतात त्यावेळेस त्याचं हायब्रिडायझेशन हे sp3 असतं, आणि 4 पैकी 3 सिग्मा बॉन्ड असतील तर त्याचं हायब्रिडायझेशन sp2 असेल. मग इथं हा सिंगल बॉन्ड म्हणजे कोणता झाला, सिग्मा बॉन्ड. या कार्बनचा O सोबत सिग्मा बॉन्ड म्हणजे काय झाला, सिंगल बॉन्ड म्हणजे सिग्मा. इथं डबल आहे, एक सिग्मा आणि एक काय झाला, पाय. मग 4 पैकी 1, 2 आणि 3 सिग्मा जर म्हटलं तर कार्बनचं हायब्रिडायझेशन हे sp2 आहे. कोणतं आहे तर sp2 आहे. आणि ऑक्सिजनला आपल्याला माहिती, तुम्हाला पाणी माहिती आहे, पाणी HOH. ओके, पाणी HOH. वॉटर मध्ये ऑक्सिजनचं हायब्रिडायझेशन हे sp3 असतं. कोणतं असतं, sp3 असतं. इथं कोणता बॉन्ड आहे, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. ऑक्सिजनला ज्या वेळेस 2 सिग्मा बॉन्ड असतात, ऑक्सिजनला 2 जे सिग्मा बॉन्ड असतात त्यावेळेस त्याचं हायब्रिडायझेशन sp3 असतं. आता तुम्ही म्हणता सर इथं 2 सिग्मा बॉन्ड येतो, तर नाही, ऑक्सिजन इज डबली बॉन्डेड टू दिस कार्बन एटम. पैकी एक सिग्मा आहे, दुसरा कोणता आहे, पाय बॉन्ड आहे, आणि म्हणून ऑक्सिजनचं हायब्रिडायझेशन कार्बोनिल मध्ये हे sp2 आहे. कोणते तर sp2 हायब्रिडायझेशन आहे. दोन गोष्टी क्लिअर झाल्या. कार्बोक्सिलिक कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 आहे. कार्बोक्सिलिक हा जो आहे C डबल बॉन्ड O मधला ऑक्सिजन ॲटम याचं हायब्रिडायझेशन काय आहे, sp2 आहे. त्यानंतर कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये हा इकडचा R म्हणजे कार्बन, कार्बन कार्बन ऑक्सिजन कोणता, हे पहा इथं काय CH3 जर आपण घेतला, इथं जर आपण CH3 घेतला, कोणता घेतला CH3, तर कार्बन कार्बन ऑक्सिजन हा बॉन्ड अँगल कितीचा, तर 120 डिग्रीचा. हे पहा कार्बन म्हणजे इथं कार्बन कार्बन ऑक्सिजन हा जो बॉन्ड अँगल आहे 120 डिग्रीचा. ऑक्सिजन कार्बन ऑक्सिजन हा बॉन्ड अँगल कितीचा, 120 डिग्रीचा. आणि ऑक्सिजन कार्बन कार्बन हा बॉन्ड अँगल पण कितीचा, 120 डिग्रीचा. म्हणजे कार्बोक्सिल ग्रुपचे जे स्ट्रक्चर आहे हे प्लेनर स्ट्रक्चर आहे. कसं स्ट्रक्चर आहे ते, प्लेनर स्ट्रक्चर आहे. ओके, हे लक्षात घ्या. C डबल बॉन्ड OOH. ओके, त्यानंतर इथं तुम्हाला ओळख करून देतोय की आपल्याला माहितीच आहे हा कार्बन आहे, हा ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती, तर ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.4 आहे. ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो. कोणता असतो, पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो. कार्बनवरती कोणता, तर कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो. हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.4 आहे. त्या कारणानं ह्या डबल बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन कुणीकडे जातात, तर ऑक्सिजनकडे जातील. हे दोन इलेक्ट्रॉन जर ह्या ऑक्सिजनला जर ओढले, if these two electrons pulling oxygen atom towards itself, then it acquire complete negative charge. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असल्या कारण तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे का ओढतात ते, त्याचे कारण कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हा मोर पोलर आहे. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.44 आहे, कार्बनची 2.5 आहे. म्हणून हे डबल बॉन्ड मधले बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑक्सिजन ओढणार आहे. ऑक्सिजन जर ओढले तर पहा त्याच्या डोक्यावरती किती लोन पेअर होत्या, अगोदर 2 होत्या, 2 लोन पेअर म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. आणि या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन जर आले तर किती इलेक्ट्रॉन झाले, 6. इथं कोणताच चार्ज नव्हता, पार्शियल निगेटिव्ह चार्ज होता. इथं कोणता चार्ज झाला, कम्प्लीट निगेटिव्ह चार्ज. आणि हे दोन इलेक्ट्रॉन जर इकडे गेले तर कार्बनला किती बॉन्ड राहतात,
तर कार्बनला तीन बॉन्ड राहतात. इथं जर म्हटलं मी R घेतलं तर पहा 1 2 आणि 3 आणि 3 बॉन्ड मुळे कार्बनवरती कोणता चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज येतो. कोणता? पॉझिटिव्ह चार्ज येतो. आणि परत असं होत असतं, इथं पॉझिटिव्ह चार्ज झाला, इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी झाली की हा ऑक्सिजन आपले इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट करणार आहे. इथं जर शिफ्ट केले तर याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, इथं डबल बॉन्ड, इथं पुन्हा मायनस चार्ज. तुम्ही म्हणता सर असं का? त्याचं कारण जिथं जिथं अनसॅच्युरेशन असतं, अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड असतं, तिथं कॉन्ज्युगेशन होत असतं. काय होत असतं? तिथं कॉन्ज्युगेशन होत असतं. तिथं आपण म्हणू शकतो की रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तयार होत असतं. पाय इलेक्ट्रॉनचं किंवा नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होत असतं. काय होत असतं? डिलोकलायझेशन. स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप हे कोणाचं स्ट्रक्चर आहे? तर हे आहे कार्बोक्सिल ग्रुपचं स्ट्रक्चर, जे की तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगणार आहे. तर त्यातले काही ठळक पॉईंट पहा इथं. हे कार्बोक्सिल ग्रुपचं स्ट्रक्चर आहे. देयर इज अ planar arrangement of the atoms in the carboxyl group. In the carboxyl group. अरेंजमेंट कशी आहे? देयर इज कोणत्या याच्यामध्ये तुम्ही पाहता ना C डबल बॉन्ड OOH आणि इकडं, तर ही जी अरेंजमेंट आहे ती कशी अरेंजमेंट आहे? तर प्लेनर अरेंजमेंट आहे. पहिला पॉइंट, देयर इज प्लेनर अरेंजमेंट ऑफ द ॲटम्स इन द कार्बोक्सिल ग्रुप. कार्बोक्सिल ग्रुप मध्ये याचे अरेंजमेंट कशी आहे? तर ट्रायपॉड स्टँड सारखी. तुम्हाला माहिती आहे का ट्रायपॉड स्टँड? हे असं स्टँड असतं, त्याला 3 पाय असतात. हे ट्रायपॉड असं स्टँड असतं. ते त्याला तुम्हाला माहिती लॅबोरेटरी मध्ये असतं बघा, ते असं असतं. आता इथं तुम्हाला बॅक साइडचं पण असं दिसणार आहे. तर ट्रायपॉड स्टँड त्याचं प्लेनर स्ट्रक्चर. देयर इज अ प्लेनर अरेंजमेंट ऑफ द ॲटम्स इन द कार्बोक्सिल ग्रुप. त्यामध्ये अशा प्रकारची अरेंजमेंट असेल. ओके, त्याला आपण म्हणतो ट्रायगोनल प्लेनर. पहिला पॉइंट. दुसरा, द कार्बोक्सिलिक कार्बन इज sp2 हायब्रिडाइज्ड. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की कार्बोक्सिलिक कार्बन मधला हा जो कार्बन ॲटम असतो त्याचं हायब्रिडायझेशन हे sp2 असतं. 4 सिग्मा बॉन्ड असतील कार्बनला तर sp3, 3 सिग्मा बॉन्ड असतील तर sp2, 2 सिग्मा बॉन्ड असतील तर sp हायब्रिडायझेशन असतं. हे ओळखायला लक्षात ठेवा. द कार्बोक्सिलिक कार्बन इज sp2 हायब्रिडाइज्ड. त्यानंतर द CCO. आता तुम्ही म्हणता हे कोणतं? CCO नाही का? तर आपण असं म्हणूया, हे R म्हणजे मी जर इथे घेतलं, R म्हणजे मी जर इथे घेतलं CH3, तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. पहा, कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन अँड ऑक्सिजन डबल बॉन्ड कार्बन सिंगल बॉन्ड. म्हणजे कोणतं? पहा बरं आता. तर तिथं असं होईल ऑक्सिजन डबल बॉन्ड कार्बन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन. बॉन्ड अँगल्स आर 120 डिग्री. जर कार्बन कार्बन ऑक्सिजन हा 120 चा असेल, ऑक्सिजन डबल बॉन्ड कार्बन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन हा 120 चा असेल, तर ऑटोमॅटिकली इकडचा कितीचा असणार आहे? 120 चा. कार्बन कार्बन ऑक्सिजन हा पण कितीचा असणार? तर 120 चा असणार आहे. म्हणून ते स्ट्रक्चर कसं असेल? तर प्लेनर स्ट्रक्चर असणार आहे. द कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन अँड ऑक्सिजन डबल बॉन्ड कार्बन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन बॉन्ड अँगल्स आर ऑफ 120 डिग्री. कितीचे असतील? तर 120 डिग्रीचे असणार आहेत. त्यानंतर द कार्बोक्सिलिक कार्बन. कोणता? द कार्बोक्सिलिक कार्बन इज लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आता सगळ्यात महत्वाचं, आयडेड मोर रिएक्टिव्ह का? कार्बोक्सिलिक ऍसिड्स मोर रिएक्टिव्ह न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शनला, ते समजून घ्या. द कार्बोक्सिलिक कार्बन याच्यावरती एमसीक्यू येतो. मी असं म्हणेल की प्रत्येक पॉईंट मी तुम्हाला थ्रू आउट एक्सप्लेन करतोय, त्याचा तुम्हाला सीईटी नीट जेई मध्ये फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. प्रत्येक पॉईंट काळजीपूर्वक पहा, लक्ष द्या, वाचा, समजून घ्या, ऐका. ओके. द कार्बोक्सिलिक कार्बन इज लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन carbonyl carbon in aldehydes and ketones. This is due to delocalization of lone pair of electrons from oxygen in OH group. तर पहा, हा जो कार्बोक्सिलिक कार्बन आहे, त्या कार्बोक्सिलिक कार्बनला हा जो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कमी प्रमाणात आहे. तो का कमी प्रमाणात आहे? त्याच्या कारण इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट होतात.
इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट होतात, म्हणून हा पॉझिटिव्ह चार्ज जास्त वेळासाठी नसतो, म्हणून हा लेस इलेक्ट्रोफिलिक आहे ऍज कम्पेअर टू अल्डिहाइड आणि कीटोन पेक्षा. द कार्बोक्सिलिक कार्बन इज लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी कमी प्रमाणात. द कार्बोक्सिलिक कार्बन इज लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन carbonyl carbon in aldehydes and ketones. This is due to delocalization of lone pair of electrons from oxygen in OH group. ह्या OH मधले इलेक्ट्रॉन्स, ह्या ऑक्सिजन वरचे इलेक्ट्रॉन हे या पोझिशनला शिफ्ट होतात, म्हणून हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा जास्त काळासाठी राहत नाही. ठीक आहे. आता हे स्ट्रक्चर मी तुम्हाला आधी काढून दाखवतो. हे पुन्हा पॉइंट मी सांगणार आहे, अगोदर हे पुन्हा स्ट्रक्चर एक्सप्लेन करणार आहे, कारण ह्या स्ट्रक्चर वरती तुम्हाला एमसीक्यू असतात. सांगा बरं किती सिग्मा बॉन्ड हे कार्बोक्सिल ग्रुप मध्ये दिसतात तुम्हाला? हाऊ मेनी सिग्मा बॉन्ड्स आर प्रेझेंट इन कार्बोक्सिल ग्रुप? कार्बोक्सिल ग्रुप मध्ये किती सिग्मा बॉन्ड आहेत? किती सिग्मा बॉन्ड कार्बोक्सिल ग्रुप मध्ये? सांगता येईल का? ऐका, मी स्ट्रक्चर काढतो कार्बोक्सिल ग्रुपचं. स्ट्रक्चर काढू पुन्हा एकदा, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल मायग्रेशन कसं होतं इलेक्ट्रॉन्स सुद्धा. ऐका, हे पहा, सी डबल बॉन्ड ओ, हा सी डबल बॉन्ड ओ, हा ओ एच दिसतंय. सी डबल बॉन्ड ओ ओ एच. ओके, इकडे डॅश. इकडे डॅश म्हणजे काय बरं? मी एक्झाम्पल घेतो का, CS3 घेऊ आपण. काय घेऊ तर CS3 कार्बोक्सिल ग्रुपचं स्ट्रक्चर पाहतोय. आता तुम्हाला माहिती इथं काही नसतं म्हणजे काय असतं? इथं काही नसतं म्हणजे काय असतं? तर या डोक्यावरती 2, इथं 2, किती 4 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि इथं पण काय असतं? तर इथं पण 2 लोन पेअर असतात. किती लोन पेअर असतात? 2 लोन पेअर. या कार्बोक्सिलिक कार्बनचं मी सगळं स्ट्रक्चर पुन्हा एक्सप्लेन करतोय. आपण पाहतोय स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिल कार्बन. ओके, तर हा जो कार्बन आहे, हा कार्बन, या कार्बनला पहा, सिग्मा बॉन्ड सिग्मा बॉन्ड सिग्मा बॉन्ड, याचं हायब्रिडेशन काय? sp2. ओके, ह्या ऑक्सिजनचं हायब्रिडेशन काय? तर sp2. कार्बोक्सिलिक कार्बन sp2 हायब्रिडायझेशन असतं. कार्बोक्सिलिक ऑक्सिजन हा कार्बोनिलचा, कार्बोनिल ग्रुपचा हा sp2 असतो. ते म्हणतात सर हा का? मग तुम्ही म्हणता कार्बोक्सिलिक ऑक्सिजन, याचा अर्थ हा पण होऊ शकतो ना का? म्हणून कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये कार्बोनिल कार्बन sp2, कार्बोनिल ऑक्सिजन sp2. हो, कार्बोनिल, कारण सी डबल बॉन्ड ओ म्हणजे कोणता? कार्बोनिल. कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये हा कार्बोनिल कार्बन sp2, हा कार्बोनिल ऑक्सिजन sp2. कार्बन एकच आहे म्हणून तुम्ही त्याला कार्बोनिल कार्बन किंवा कार्बोक्सिलिक कार्बन देखील म्हणू शकता. पण ऑक्सिजन मात्र 2 आहेत, हा एक आणि हा एक. तर हा कार्बोनिल ऑक्सिजन आणि हा, याला आपण कार्बोनिल ऑक्सिजन नाही म्हणू शकत, याला आपण कार्बोक्सिल ऑक्सिजन असं म्हणू शकतो. ह्याचा sp2, याचा पण sp2 हायब्रिडायझेशन. याच्या डोक्यावरती 2 लोन पेअर, याच्या डोक्यावरती 2 लोन पेअर. आता सी डबल बॉन्ड ओ हा जो आहे, सी डबल बॉन्ड ओ हा मोर पोलार आहे. का मोर पोलार? याच्यापेक्षा पहा, इथं ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.4, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. हा कार्बन, याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे? 2.5. आता पहा, ऑक्सिजन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड, ऑक्सिजन हायड्रोजन सिंगल बॉन्ड. पण कार्बोक्सिल कार्बन मध्ये, कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये ऑक्सिजनची संख्या 2 आहे आणि ऑक्सिजनच्या डोक्यावरती 2-2 करून असे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, 2 लोन पेअर्स आहेत. त्याला आपण म्हणतो नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स. आता या ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्या कारणानं डबल बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन कोण ओढणार स्वतःकडे? पहा, कोण ओढणार आहे? तर हा ऑक्सिजन ॲटम स्वतःकडे ओढणार आहे. पहा इथं, ह्या डबल बॉन्ड मधले ऑक्सिजन जर 2 इलेक्ट्रॉन ओढले तर मिळणारं पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय असेल? त्या स्ट्रक्चर आपण म्हणतो रेझोनेटिंग स्ट्रक्चर. कसं असेल बरं? ह्या ऑक्सिजन इलेक्ट्रॉन जर स्वतःकडे ओढले तर आपण असं म्हणू शकतो, हे CS3 काढला मी, हा कार्बन. ओके, हा कार्बन, ऑक्सिजन इलेक्ट्रॉन जर ओढले स्वतःकडे, जर ओढले तर काय होईल? तर हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तर आहेच. ओके,
हे पहिले पहिले 4 इलेक्ट्रॉन्स, हे 2 आणि 2 4. पण ह्या बॉन्ड मधले पण जर वडले तर किती झाले बरं? 6. ओके, म्हणजे चार्ज कोणता झाला? मायनस. ओके, आणि इथं तात्पुरता पाहता हा O आणि हा H. याच्या डोक्यावरती हे 4 इलेक्ट्रॉन्स, किती तर 4 इलेक्ट्रॉन्स. या कार्बनला किती बॉन्ड होते? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड 2, कार्बन ऑक्सिजन सिंगल आणि कार्बन कार्बन 1. किती बॉन्ड होते? 4. पण जर हे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन कडे जर गेले तर या कार्बनच्या डोक्यावरती काय चार्ज आहे बरं? बॉन्ड किती येतं? 3. म्हणजे इथे इलेक्ट्रॉनची काय झाली? डेफिशियन्सी झाली. काय झाली? इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी झाली. ही इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी कार्बोक्सिल ग्रुप मध्ये झालेली आहे. कुठे झालेली आहे? कार्बोक्सिल ग्रुप मध्ये झालेली आहे. विदिन अ कार्बोक्सिल ग्रुप देयर इज इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी जनरेटेड. आणि ही इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी कमी करण्यासाठी म्हणून ह्या COH मधला O आपली लोन पेअर इथं शिफ्ट करणार आहे. आपली लोन पेअर इथं शिफ्ट करणार. त्याचं करण्याच्या कोणता चार्ज आलाय? पॉझिटिव्ह चार्ज आला. इथं जर शिफ्ट केली तर पुढचं मिळणार रेझोनेटिंग स्ट्रक्चर कोणतं? तर पहा ते हा CH3 इकडचा हा कार्बन दिसतो तुम्हाला, हा कार्बन. आता ह्या ऑक्सिजन लोन पेअर इथं शिफ्ट केली की पहा इथं काय करायचं? तर अगोदर वरचं काढून घेऊ. कार्बन ऑक्सिजन इलेक्ट्रॉन किती येतं? हे 2 हे 2 हे 2 आणि कोणता चार्ज? निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज. आणि नंतर इथं पाहता हा ह्या ऑक्सिजनने एक लोन पेअर शिफ्ट जर केली, एक शिफ्ट जर केली तर कोणता बॉन्ड तयार होईल? डबल. आणि इथं 1 ला 1 जसंच तसं. आता इथला पॉझिटिव्ह चार्ज किंवा ताण कुठे जाणार आहे? गायब होणार आहे का? नाही. ही इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट झाल्यामुळे कार्बनची बॅलन्सी 4 झाली, फुलफिल झाली. कार्बनला 4 बॉन्ड झाले. हे पाहा 1 2 आणि 2 4. आणि म्हणून इथं कोणता चार्ज येणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. हे कार्बोक्सिलिक म्हणजे इथं ऍसिटिक ऍसिडचं पहिलं रेझोनेटिंग स्ट्रक्चर, हे दुसरं स्ट्रक्चर आणि हे तिसरं स्ट्रक्चर. तुम्ही म्हणता मग यातलं फिक्स कोणतं स्ट्रक्चर आहे, नाही का? यातलं फिक्स कोणतं स्ट्रक्चर आहे? तर फिक्स कोणतंच स्ट्रक्चर नाही. आणि हे CH3 ग्रुप म्हणजे आपण एक्झाम्पल पाहिलं ऍसिटिक ऍसिड मधलं. ओके, एवढंच असतं त्याला काय म्हणतो आपण? कार्बोक्सिलिक ग्रुप. हे कोणाचं स्ट्रक्चर झालं? हे ऍसिटिक ऍसिडचं का? नाही. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप. कोणाचं स्ट्रक्चर आहे? कार्बोक्सिल ग्रुपचं. तुम्ही म्हणता सर यातलं एक कोणतं फिक्स स्ट्रक्चर सांगा. यातलं कोणतंच फिक्स नसतं. याच्यामध्ये कंटिन्युअसली डिलॉकलायझेशन होतं. म्हणजे पहा परत इथं कोणता चार्ज झाला? पॉझिटिव्ह चार्ज. हे परत इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होणार. हे इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झाले तर कोणता बॉन्ड तयार होणार? पहा हे इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झाले की इथं डबल बॉन्ड तयार होणार. ओके, परत हे इलेक्ट्रॉन्स कोणाकडे जाणार? ऑक्सिजनकडे जाणार. म्हणजे पुन्हा हे स्ट्रक्चर येणार. हे आणि हे रूपांतर पुन्हा. हे इलेक्ट्रॉन्स इथं पडणार, इथे डबल बॉन्ड तयार होणार. हे इलेक्ट्रॉन्स इथं येणार, 2 लोन पेअर इथं. पुन्हा हे इलेक्ट्रॉन इथं, ते इलेक्ट्रॉन इथं. म्हणजे कंटिन्युअसली काय असणार? तर डिलोकलायझेशन असणार आहे. डिलोकलायझेशन हे कंटिन्युअसली असणार आहे. अलग लक्षात? हे झालं. आता आपण जे पॉइंट पाहिले ते पुन्हा एकदा पाहू. आणि बॉन्ड अँगल कोणते येतं? आपल्याला माहिती आहे की कोणता? कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन कितीचा बॉन्ड अँगल आहे? 120 डिग्रीचा आहे. ऑक्सिजन डबल बॉन्ड कार्बन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन हा बॉन्ड अँगल कितीचा आहे? 120 चा. आणि कार्बन कार्बन ऑक्सिजन हा पण कितीचा असणार? तर 120 चा. म्हणून आपण ते पाहिलं तर ते स्ट्रक्चर असं असतं. हा 120 चा, हा 120 चा आणि हा पण 120 चा. म्हणजे ते स्ट्रक्चर कसं झालं? तर प्लेनर. पहा पॉइंट्स पुन्हा एकदा मी सांगतोय. पॉइंट्स पाहण्याअगोदर मला सांगा किती सिग्मा बॉन्ड हे कार्बोक्सिल ग्रुप मध्ये असतात? फक्त कार्बोक्सिल ग्रुप मध्ये. तर पहा लक्षात ठेवा. तर आपण जर असा विचार केला तर इथं कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड, 2 पैकी इथे एक सिग्मा बॉन्ड, इथे एक सिग्मा, इथे एक सिग्मा. म्हणजे 1 2 3 आणि 4. कार्बोक्सिल ग्रुप मध्ये 4 सिग्मा बॉन्ड आणि 1 पाय बॉन्ड असतो. एवढं लक्षात ठेवा. झालं. स्ट्रक्चर विषय पाहतो आपण. स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप. देयर इज planar arrangement of the atoms in the carboxyl group. arrangement ही planar असणार आहे. नंतर the carboxylic carbon is sp2 hybridized. त्याचं हायब्रिडायझेशन काय असणार? तर त्याचं हायब्रिडायझेशन हे sp2 असणार आहे. the carbon single bond carbon double bond oxygen म्हणजे कोणते? लक्षात आले तुमच्या? कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. म्हणजे कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हा 120 चा असणार आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन डबल बॉन्ड कार्बन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन बॉन्ड अँगल्स आर ऑफ
120 डिग्री, 120 डिग्रीचे आहेत. त्यानंतर चौथा पॉइंट आपण पाहतोय, द कार्बोक्सिलिक कार्बन इज लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह than carbonyl carbon in aldehydes and ketones. This is due to the delocalization of lone pair of electrons. तर पहा इथं तुम्हाला ही तर दिसतच आहे कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये ही जी लोन पेअर आहे, ही लोन पेअर हे पहा, हा इथं कार्बन आहे. कार्बोनिलचं काढतोय, कार्बनचे स्ट्रक्चर पाहता C डबल बॉन्ड O, हायड्रेटचे घेतो पहा इथं, किंवा किटोनचे घेतो, कोणताही घेतो, हा C डबल बॉन्ड O. ओके, ठीक आहे. आता हा ऑक्सिजन आहे, पार्शियल निगेटिव्ह, इथं पार्शियल पॉझिटिव्ह. ह्या ऑक्सिजन इलेक्ट्रॉन जर स्वतःकडे वळले, इथं काय तयार होईल, इथं तयार होईल पहा कार्बन इथं आणि O मायनस. ओके, O काय तर मायनस, ठीक आहे, कारण इथं 2 इलेक्ट्रॉन्स 4 इलेक्ट्रॉन्स असतील. कार्बोनिल ग्रुप आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त, इलेक्ट्रॉन जर ओढून घेतले तर याच्यावरती कंप्लीट निगेटिव्ह, याच्यावरती कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. आता इथं जर मी म्हटलं फॉर्मॅल्डिहाइड घेतला, इथं जर आपण फॉर्मॅल्डिहाइड घेतला, तर मला सांगा इलेक्ट्रॉन देणारा कोणीतरी याला आहे का? हा फॉर्मॅल्डिहाइड पासून तयार झालेला आयन आहे, त्या कार्बनला इलेक्ट्रॉन देणारा कोणीच नाहीये. ओके, म्हणून इथे 2 पोल तयार झाले. तर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये जर मी असं घेतलं HC डबल बॉन्ड OH असं जर घेतलं पहा, हा पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह. हे इलेक्ट्रॉन जर ऑक्सिजन जर घेतले, कोण इलेक्ट्रॉन घेतले, इलेक्ट्रॉन जर ऑक्सिजन जर घेतले, तर ऑक्सिजनच्या डोक्यावरती आधी इलेक्ट्रॉन किती असतात, तर 2 लोन पेअर. हे स्ट्रक्चर लक्षात तुमच्या, हे फॉर्मॅल्डिहाइडचे HC डबल बॉन्ड OH कार्बोनिल ग्रुप आहे. हे इलेक्ट्रॉन जर ऑक्सिजन कडे गेले तर HCH पॉझिटिव्ह चार्ज, बॉन्ड सिंगल, O मायनस, हा तयार झाला, आयन झाला, अल्कोऑक्साइड आहे. नंतर इथं म्हणेल मी H, हा C डबल बॉन्ड OH, ह्या ऑक्सिजनच्या डोक्यावरती 2 लोन पेअर, ह्या ऑक्सिजनच्या डोक्यावरती 2 लोन पेअर. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, इथं पार्शियल पॉझिटिव्ह, इथं पार्शियल निगेटिव्ह. ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हा ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. यांनी जर 2 इलेक्ट्रॉन स्वतःकडे जर घेतले तर काय होईल, तयार पहा बरं, इथं तयार होईल HC. ओके, इथं O मायनस, किती इलेक्ट्रॉन्स, तर हे 2 लोन पेअर आणि पुन्हा एक लोन पेअर, 6 इलेक्ट्रॉन, मायनस चार्ज. ओके, नंतर इथं OH आणि इथं चार्ज कोणता, पॉझिटिव्ह चार्ज. पण हा पॉझिटिव्ह चार्ज दूर करण्यासाठी हे इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतील आणि पुन्हा एक नवीन स्ट्रक्चर तयार होईल. ते कसं, तर ते असं असेल HC. ओके, इथं कोणता बॉन्ड, कार्बन ऑक्सिजन सिंगल होता, डबल बॉन्ड, कोणता बॉन्ड, डबल बॉन्ड. O हे 2 इलेक्ट्रॉन आणि H, त्याच्यावरती चार्ज कोणता, पॉझिटिव्ह, इथं कोणता, इथं मायनस. म्हणून मला म्हणायचंय की आयडिहाइड किंवा कीटोन मध्ये तयार होणारा पॉझिटिव्हली चार्ज कार्बन हा मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट असणार आहे ऍज कम्पेअर टू कार्बोक्सिलिक ऍसिड्स. कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये पॉझिटिव्ह चार्ज जरी तयार झाला तर त्याच्या शेजारी OH ग्रुप असतो, OH ग्रुप मधला ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन देईल आणि इथला पॉझिटिव्ह चार्ज काय झाला तर संपलेला आहे. म्हणून आपण असं म्हणतो की द कार्बोक्सिलिक कार्बन इज लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन कार्बोनिल कार्बन. इन aldehydes and ketones, the carboxylic carbon is less electropositive than carbonyl carbon in aldehyde and ketones. This is due to delocalization of lone pair of electrons from oxygen in OH group. OH group मधले ऑक्सिजन, OH group मधला ऑक्सिजन हा लोन पेअर शिफ्ट करतो, मायग्रेट करतो आणि म्हणून कार्बोक्सिलिक कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज हा कमी प्रमाणात आणि कार्बोनिल कार्बन मध्ये मात्र जास्त प्रमाणात असतो. म्हणून आयडिहाइड आणि कीटोन हे न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन्स लवकर देतात ऍज कम्पेअर टू कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके, एवढं लिहून घ्या, वाचून घ्या पॉइंट हा. ओके, या लेक्चर मध्ये आपण पाहिलं की फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स, 5-6 फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या. त्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा का जास्त असतो त्याचं कारण पाहिलं आपण. त्यांच्यामध्ये सायक्लिक डायमर तयार होतं, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते आणि त्यामुळे 2 हायड्रोजन बॉन्ड तयार होतात. पुढे आपल्याला असंही पाहायचंय
की अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड जे असतात ते इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग देखील तयार करतात. ते ऍसिडिक प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला पुढे पाहायचं. आणि नंतर स्ट्रक्चर ऑफ कार्बोक्सिलिक ग्रुप पाहिले. पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. कोणत्या? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. तर कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये COOH ग्रुप आहे तो कसा ओळखायचा, त्याच्याविषयी पाहायचं. त्याला आपण म्हणतो ऍसिडिक प्रॉपर्टीज. ओके, म्हणजे लिटमस टेस्ट मध्ये तिला एक लिटमस टेस्ट आहे. लिटमस आपण जर बुडवला ऍसिडिक सोल्युशन मध्ये तो रेड होतो. ते काय इंडिकेट करतं? ओके, म्हणजे मला म्हणायचंय कार्बोक्सिलिक ऍसिडची टेस्ट आपल्याला सोडियम बायकार्बोनेट सोबत करायची, त्याची रिएक्शन आपल्याला अल्कोहोल सोबत करायची आहे. ह्या टेस्ट ज्या आहेत ह्या आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये पाहायच्या. ओके, सो इन दिस लेक्चर दिस मच ओनली. थँक यू सो मच.